हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल. कसे आहात? आशा करते सगळे मस्त आणि मजेत असणार. जशी संध्याकाळ व्हायला लागते, जसा काटापोडी सरकायला लागतो ना, तशी आतुरता वाढायला लागते की केव्हा चहा मिळणार आणि केव्हा आपण चहा पिऊ. आणि तो एक घूट जो असतो ना चहाचा, तो इतका आपल्याला स्फूर्ती आणि जो उत्साह देऊन जातो ना, त्याला काही तोडच नसते. आणि तशीच ही जी गोष्ट आहे ना, ती सगळ्यांच्या बाबतीत सेमच असणार कदाचित, मला तरी वाटतं. कारण प्रत्येकाला ना चहा हा जो संध्याकाळचा असतो ना, तो हवासाच असतो. कारण त्यानेच जे आहे ना, ते आपल्याला एनर्जी मिळत असते रात्रीची कामं किंवा जी संध्याकाळची कामं आहे ना ती करायला. आणि जोवर चहा होते तोवर काही रिकामे बसणारे आपण नाही आहे. तर हे जे मसाले चणे आहे ते बनवलेले होते. चणे काय म्हणतो आपण, फुटाणे. तर मसाला फुटाणे जे असतात ना, ते बनवलेले आहे. खूप टेस्टी आणि छान होतात एकदम. तुम्ही जर पतंजलीचे हिंगचा जर तो खाल्ला असेल फ्लेवर, तर तुम्हाला नक्कीच माहिती असेल की याची टेस्ट जी आहे ती कशी असते. सेम टू सेम लागतात. आता रेसिपी तर काही मी यावेळेस आहे ना शेअर केलेली नाही आहे, पण तुम्हाला जर हवी असेल तर मला नक्की सांगा. सो दॅट मी याची रेसिपी एखाद्या वेळेस तरी तुमच्यासोबत शेअर करेल. आणि हा जो चिवडा आहे तो माझ्या मैत्रिणी म्हणजे सोसायटीमधल्या ज्या लेडीज आहेत त्यांनी दिलेला आहे. कारण आमच्याकडे तर यावेळेस ना दिवाळीला फराळ वगैरे काहीच झालं नाही, तर त्यामुळे. आणि दुसरीकडे हा जो दूध आहे तो म्हणजे शक्यतो मला असं वाटतं की मुलांना दूध वगैरे जे आहे ते द्यायला नको, पण कधी कधी ते इतकं हट्ट करतात की त्यांना हवाचं असतो. तर त्यामुळे मी त्यांना आज देतानाही असा विचार करते की त्यांना कमीच द्यायला हवं, म्हणजे ते म्हणजे पटकन संपवतील अशा प्रकारे. कारण आता असं झालं आहे ना की सगळ्या गोष्टीमध्ये भेसळ असते आणि दुधामध्ये सगळ्यात जास्त असते. आणि जे दूध आहे ना, ते डॉक्टरच नाही सांगतात की मुलांना तुम्ही दूध द्यायलाच नको. तुम्हीसुद्धा तुमच्या मुलांना दूध देत असाल तर नक्की म्हणजे असं विचार करा की त्यांना आता ते द्यायला नको. त्याच्याऐवजीनं तुम्ही काहीतरी हेल्दी जे आहे ते ऑप्शन निवडू शकता. आणि तेच ऑप्शन कधीही बेस्ट असणार आहे. आणि मला तेलसुद्धा काढून घ्यायचं होतं. ही जी बॉटल दिसते तुम्हाला, मी ॲमेझॉनवरून घेतलेली आहे. जवळजवळ काहीतरी 250 रुपयाची आहे. खूपच छान आहे आणि स्टीलची असल्यामुळे त्याला काही टेन्शन नाही आहे. अगदी म्हणजे काचेची वगैरे जर घेतली ना आपण, ती फुटण्याची शक्यता असते त्यामुळे. आणि बघता बघता माझी जी पेंडिंग कामं होती 2-3 तीसुद्धा झालेली आहे. चहा होतोय तोपर्यंत नुसतं बसून राहिली असते तर माझी कामं पेंडिंगच राहिली असती. म्हणजे आपली चॉईस असते ना की नुसतं बसून राहायचं, नुसतं टी व्ही बघत राहायचं, किंवा नुसतं काहीतरी म्हणजे रील्स किंवा जे स्क्रोलिंग असते आपली ती करत राहायचं, किंवा काहीतरी कामं जे आहे पेंडिंग पडलेले ते करायचं. ही आपली चॉईस असते. प्रत्येकाची चॉईस जी आहे ती वेगवेगळी असते. पण अशा प्रकारचे काम आहे ना, त्यांचं जे नियोजन असतं ते केल्यामुळे ना आपलं माइंडही फ्रेश राहतं. म्हणजे कामाचं जे आहे ते लोड राहत नाही, त्यामुळेच आपण फ्रेशही राहतो आणि बऱ्यापैकी ना कामं जे आहे ते सॉर्ट आउटही होऊन जातात. सो या खूप दिवसानंतर तुमचं स्वागत आहे माझ्या गॅलरीमध्ये, ते सुद्धा 1 कप चहासोबत. तसं सकाळची चहा असली ना, मला इतकं असं वाटत नाही की चहा घ्यायलाच पाहिजे किंवा चहा हवीच आहे म्हणून, पण दुपारची चहा मला हवीच असते. म्हणजे माझ्या माइंडमध्ये असं होऊन जाते की 3:30-4 वाजले ना, आता चहाची वेळ झालेली आहे. कधी मी चहा करते आणि कधी घेते असं होतं. कधी कधी तर लिटरली मला 3:30 किंवा चहालाच मी चहा बनवते आणि घेऊन घेते. म्हणजे माइंडमध्ये जे चालणारं चक्र आहे ना, ते स्टॉप होऊन जातं. ते चक्र तर थांबून जातं, पण आपली कामं काही सुटत नाही. आणि आता 6:30 झालेली आहे. लिटरली इतका अंधार झालेला आहे की बाहेर काय सांगावं. तुम्हाला दिसतही असेल माझ्या खिडकीतून किचनच्या. आणि आज रात्रीच्या जेवणामध्ये पुदिना राईस जो असतो ना तो करते मी. त्याची रेसिपी काही मी फुल दाखवत नाही तुम्हाला, पण एक रफली जे आहे ना ते सांगून देते. अशा प्रकारे ना कांदे वगैरे कापून घेतल्यानंतर जी काय म्हणतो पुदिना वगैरे जो असतो ना, तो मस्तपैकी त्याचे पानच घ्यायचे फक्त, तर देठ वगैरे जी आहे ती नाही घ्यायची. आणि त्याच्यामध्ये मिरची आणि लसूण असते ते व्यवस्थित मिक्स करून, थोडंसं पाणी टाकून मिक्स करून घ्यायचं. आणि हे जे मिक्सचर तयार झालेलं आहे तेच फोडणीमध्ये टाकायचं. छान अशा प्रकारे याची टेस्ट येते. तुम्ही जर खाल्लं नसेल तर एक वेळेस नक्की ट्राय करून बघा. आणि पूर्ण रेसिपी हवी असल्यास मला नक्की कमेंट करा. आणि खूप टेस्टी होतात बरं, एकदम छान. म्हणजे तुमच्या मुलांनासुद्धा इतका आवडेल. आणि जर टिफिनला तुम्हाला ऑप्शन हवे असेल तर हे सुद्धा एक बेस्ट ऑप्शन आहे टिफिनला देण्यासाठी. आणि आता एक लेडीज म्हटल्यावर वर्क मॅनेजमेंट आणि मल्टीटास्किंग हे आल्यास प्रत्येक लेडीज मल्टीटास्किंग करतच असते. एक काम करत असताना दुसरं काम करणं म्हणजेच मल्टीटास्किंग. आणि आपण भारतीय नारी यामध्ये माहिरच आहोत. भारतीय नारी सप्पे भारी अशातली ही गोष्ट आहे. जेव्हापर्यंत पुदिना राईस होत होतं तेव्हापर्यंत माझे भांडे आणि किचन ओटासुद्धा आवरून झालेला आहे. पण यांना आहे ना पुदिना राईस म्हणजे आवडतो, पण आहे ना त्यांना पूर्ण पोट भरून नको आहे. तर त्यामुळे त्यांच्यासाठी ना काय म्हणतो आपण, कळण्याची भाकर तीसुद्धा बनवून घेते. कळण्याचं पीठ माझ्याकडे नेहमी असतं. आमच्याकडे सगळ्यांनाच कळण्याची जी भाकर आहे ना ती आवडते, त्यामुळे ते पीठ मी नेहमीच ठेवत असते. तशी ती एकच करायची होती, त्यामुळे ती थोडी जंबूत झालेली आहे. पण असू द्यावी, कळण्याची भाकर जर तुम्ही
ट्राय केली नसेल तर एक वेळेस नक्की ट्राय करा. खूपच छान लागते. कणीची भाकर त्याच्यासोबत ठेचा किंवा चटणी जरी झालं तरी चालतं. छान अशी भाकरही झाली आहे आणि पुदिना राईसही झाला आहे. आपण बघू शकता पुदिना राईस किती छान दिसतोय. एकदम मस्त असा आणि टेस्टही अप्रतिम होती. एकदम छान अशी. सो आय होप आपल्याला आजचा व्हिडिओ आणि हा पुदिना राईस नक्कीच आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. चला मग भेटूया अशाच एका इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये. तो स्वतःची काळजी घ्या. टेक केअर फ्रेंड्स अँड बाय.